राज्याच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली आहे। सोलापूर पासून नागपूर पर्यंत तब्बल 9 महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये नव्या महापौरांची निवड झाली आहे आणि या निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीने दमदार ताकदही दाखवली आहे। तर भाजपच्या मोठ्या विजयाचाच हा खास रिपोर्ट पाहूयात। आज पार पडलेल्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकांमध्ये सोलापूर, जळगाव, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, धुळे आणि नाशिक या शहरांमध्ये राजकीय समीकरणं स्पष्ट झाली आहेत। विशेष म्हणजे काही ठिकाणी जोरदार लढत अपेक्षित असतानाच निवडणुका या बिनविरोध झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले। सोलापूर महानगरपालिकेत भाजपचे विनायक कोंड्याल यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेने आणि MIMच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने कोंड्याल यांचा विजय हा निश्चित झालाय। जळगावमध्येही भाजपने आपलं वर्चस्व कायम ठेवले। भाजपच्या दीपमाल काळे यांनी महापौर पद पटकावत इतिहास रचलाय। जळगावच्या त्या 17व्या महापौर म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलाय। त्याचबरोबर शिंदेंच्या शिवसेनेचे मनोज चौधरी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे। आता नागपूर आणि धुळ्याचं सांगायचं झालं तर या दोन शहरांमध्ये भाजपची स्पष्ट सरशी पाहायला मिळाली आहे। नागपूरमध्ये भाजपच्या नीता ठाकरे यांनी तब्बल 104 मतं मिळवत काँग्रेसचा पराभव करत महापौर पद पटकावले। हा विजय भाजपसाठी मोठा राजकीय संदेश मानला जातोय। तर धुळे महानगरपालिकेत तिरंगी लढत रंगली होती, मात्र या लढतीत भाजपच्या मायादेवी परदेशी यांनी 50 मतं मिळवत बाजी मारली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या संयुक्त उमेदवाराला फक्त 13 मतांवरच समाधान मानावं लागले। दरम्यान नांदेडमध्ये इतिहास घडलाय। नांदेड महानगरपालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान झालाय। 81 पैकी 45 जागांवर विजय मिळवत भाजपने इथं स्पष्ट बहुमत मिळवले। कविता मुळे यांची महापौरपदी निवड झाली असून दीपक सिंह रावत यांची उपमहापौरपदी वर्णी लागली आहे। आता तुमच्या शहराचा महापौर कोण हे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोलापुरात विनायक कोंड्याल हे भाजपचे महापौर झाले, तर उपमहापौर सुद्धा ज्ञानेश्वरी देवकर या भाजपच्याच आहेत। कोल्हापुरात रूपा राणी निकम या भाजपच्या महापौर झाल्यात, तर अक्षय जरग हे उपमहापौर जनसुराज्य शक्ती पक्षाचे आहेत। जळगावमध्ये दीपमाल काळे या भाजपच्या महापौर झाल्यात, तर मनोज चौधरी हे शिंदेंच्या शिवसेनेचे उपमहापौर झालेत। अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे या महापौरपदी विराजमान झाल्यात, तर भाजपचा उपमहापौर धनंजय जाधव हे झालेत। नागपूरमध्ये नीता ठाकरे या भाजपच्या महापौर आहेत, तर उपमहापौर सुद्धा लीला हातीबेड याही भाजपच्याच आहेत। धुळ्यात मायादेवी परदेशी या भाजपच्या महापौर आहेत, तर उपमहापौर ज्योत्स्ना पाटील या सुद्धा भाजपच्याच आहेत। नाशिकमध्ये हिमगौरी आडके या भाजपच्या महापौर असून विलास शिंदे हे शिंदेंच्या शिवसेनेचे उपमहापौर झालेत। तर संभाजीनगरमध्ये भाजपचे महापौर समीर राजूरकर आहेत आणि शिंदेंच्या शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ हे उपमहापौरपदी विराजमान झालेत। पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपचे रवी लांडगे यांनी महापौर पदाची धुरा सांभाळली आहे, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर आणि या सुद्धा भाजपच्याच आहेत। आता या सगळ्या निकालानंतर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये महायुतीची सत्ता अधिक मजबूत झाल्याचं चित्र स्पष्ट झाले। नव्या महापौरांनी शहराच्या विकासासाठी मोठे संकल्प जाहीर केलेत। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांवर भर देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले। या विजयामुळे भाजप आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। मात्र या निकालामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणं तयार होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।